नमस्कार. श्री संत सेना महाराजांना विनम्र अभिवादन. आज मला इतका ऊर भरून येतो आनंदाने की आजचा हा कार्यक्रम मला 2011 सालची आठवण करून देतो. त्या दिवशी ह्या चौकाच्या कदाचित पुढे असेल माई आजीचा सत्कार झाला होता. माई आजी तुमची पण माझी माई. तर तिचा सत्कार जेव्हा झाला त्यावेळी महिला दिनाच्या दिवशीचा तिचा सत्कार हा आपल्या समाजासाठी खूप गौरवास्पद एक कार्य होतं तिचं. कारण माईला आपण प्रत्येकाला वेगळी माईची आठवण करून द्यायची गरज नाहीये, कुणालाच नाही. कारण तिच्या सुना नाती मुली पण त्या सुद्धा आता तिच्या आहेत पणतू पणते. तर प्रत्येकाला माई ही हृदयात रुजलेली आहे. तर हा जो सत्कार त्यावेळी माईचा झाला होता, समाजाकडून झालेला सत्कार हा माईचा पहिला समाजाने केलेला महिला सत्कार होता. तर त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. तर काल रात्री भाऊशी गप्पा मारताना मी तोच विषय निघाला की महिलांचे सत्कार तुम्ही आता ह्या वर्षी जे करताय आपल्या समाजात सगळ्यांनी एकजूट यावी, सगळ्यांनी एकत्र यावं, त्यातून काही चांगलं कार्य घडावं आणि पुढच्या पिढ्या ह्या आपल्या त्या पदावर त्या पथावर चालाव्यात. हा कार्य तुम्ही जे उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यातून महिला आपल्या इतक्या सक्षम आहेत इथे स्टेजवर पाहिल्यानंतर मला खरंच त्या दिवशी जेव्हा जाणवलं की आपल्या कुटुंबांमध्ये आपल्या समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी गौरवशाली कार्य करणाऱ्या महिलांचा झेंडा उत्तम वर आहे सगळ्यांचा. तर आपण एक असा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला की असं एकही क्षेत्र नाहीये की आता आपण ज्यांचे सत्कार केलेत एकही सत्कार क्षेत्र असं राहिलेलं नाहीये की जिथं आपल्या महिला आघाडीवर नाहीयेत. तर समाजाची एकजूट त्याच्यासाठी पाहिजे. आपली हुशारी, आपली कर्तबगारी, आपली धैर्योदात्तता, आपली प्रसंगावधानता, आपलं कर्तबगारी सगळी ती आपली पणाला लावून आपण आपल्या कुटुंबाचाच नुसता विचार ज्या वेळेला करतो त्यावेळेला समाज घडत असतो. कारण एक स्त्री एका वेळी समाजालाच नव्हे तर देशाला घडवत असते. तर ह्याचं एक उत्तम उदाहरण आपण आज आपलं पाहिलेलं आहे की इतक्या घटकांचे सत्कार आपण केलेले आहेत त्याचा आपल्याला सगळ्यांना रास्त अभिमान आहे. आणि म्हणून मला बोलायला म्हणजे असं राहिलं नाही मला, मी थांबले ह्या कार्यक्रमासाठी. तर माझा आनंद द्विगुणित झालाय. असं आहे